कसा विचार केल्यावर अडचणी दूर होतील त्याच्यामध्ये आहेत ह्या अडचणी. नक्कीच आपण सुखी होऊ. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी वेगवेगळ्या आहेत. अनुभव कोण करतो तर तुम्ही करत आहात. नमस्कार मंडळी, मी अनुप श्रीरामे. ॲस्ट्रोटॉक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण अडचणी, समस्या, ज्या जीवनामधल्या दुखापती आहेत त्याच्यावर बोलणार आहोत. म्हणजे आता आपण मनुष्य किंवा प्राणी असो, कोणीही जिवंत व्यक्ती किंवा प्राणी असेल, त्यांच्या जीवनात अडचणी, समस्या हे आहेत. पण आता खरंच अडचणी किंवा समस्या आहेत का, की फक्त आपल्याला त्या वाटत आहेत? प्रश्न आहे ते समजून घेण्याचा. आपल्यामध्ये, वातावरणामध्ये म्हणजे कशामध्ये काय बदल केल्यावर किंवा कसं वागणूक केल्यावर, कसा विचार केल्यावर अडचणी दूर होतील हे आपण बघायचं आहे. याच्यावर आज आपण बोलणार आहोत. एक नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यांच्या जीवनामध्ये अडचणी असतात, येतात. जन्म आणि मृत्यूचा हा खेळ आहे म्हटल्यावर अडचणी, दुःख, कुठलीही समस्या, काहीही असू द्या, उलाढाल असेल, अप डाऊन्स हे येतातच. पण त्या काही कायमस्वरूपी राहणार आहेत का? तर नाही. पण ज्या आलेल्या अडचणी आहेत, ती सिच्युएशन, ती परिस्थिती आहे, ती आलेली अंगावर त्याला कशी हाताळायची, म्हणजे त्याला कशी हँडल करायची, ही समजण्याची वेळ आहे. एकदा काय आपण हे समजलं किंवा जर ती सिच्युएशन, अडचण जर आपल्याला समजली आणि त्याच्यावर आपण विजय मिळवला, तर नक्कीच आपण सुखी होऊ. आणि मुख्य म्हणजे अडचणी नसतील तर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण मिळवू शकतो. म्हणून एकच नेहमी लक्षात ठेवा, की सगळ्या अडचणींवर उपाय, पर्याय आहे. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. येस. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. मी सांगतो, मी जे काही सांगणार आहे ते नीटपणे तुम्ही ऐका. म्हणजे थोडं डीप आहे. माझ्या गुरूंनी मला जे दिलंय, त्यांच्यामुळे जे मला मिळालेलं आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग आपण बघूयात, की अडचणी, समस्या याच्यावर उपाय कसे शोधायचे किंवा याला झटकून किंवा याच्यावर विजय कसा मिळवायचा हे बघूया. एक लक्षात ठेवा, अडचणी, समस्या, दुःख याच्यामध्ये कोण आहे? तुम्ही किंवा मी. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी वेगवेगळ्या आहेत, त्याच्यानुसार त्याच्या अडचणी आहेत. म्हणजे जर समजा तुमच्या जीवनात जर अडचण असेल, तर त्या अडचणीला झेलत अनुभव कोण करतो तर तुम्ही करत आहात. त्याच्यामुळे आपलं जीवन हे जन्म आणि मृत्यूच्या मध्ये चालतं आणि त्याच्यामध्ये आहोत आपण आणि त्याच्यामध्ये आहेत ह्या अडचणी. आपला जन्म झाला आणि आपण मरणार आहोत. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या मधला हा आपला खेळ आहे आणि याच्यामध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपलं मन. म्हणजे मी आहे, माझं मन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली आत्मा, आपलं शरीर आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या अपोजिट असणाऱ्या सगळ्या गोष्टी. येस. म्हणजे ज्या गोष्टीचा आपण अनुभव घेतोय, फील करतोय, भोग भोगतोय, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिसऱ्या नंबरच्या. म्हणजे आपल्या विरुद्ध. याच्यामध्ये सगळं हे चाललेलं आहे. आता जन्म आणि मृत्यूमध्ये माणूसच मरतो का? तर नाही. पहिलं मी तुम्हाला सांगितलं मन. मनाचं पण आपलं जन्म आणि मृत्यूमध्ये तो खेळत असतो. म्हणजे आज हा विचार आला आणि उद्या दुसरा विचार आला. म्हणजे आज तो विचार मेला आणि उद्या नवीन विचार जिवंत झाला. म्हणजे आपले विचार सुद्धा जन्म आणि मृत्यूच्या मध्ये अडकलेले आहेत. बरोबर? दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शरीर असेल किंवा आपली आत्मा असेल, तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप सारे सेल्स आहेत. बरोबर? त्या त्या पण रोज मरतायत, जिवंत होतायत. जुन्या मरतात, नवीन जिवंत होतात. म्हणजे हळू जसं वय वाढतंय तसं आपण नवीन होतोय. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या शरीरातल्या मरतायत आणि नव्याने उत्पन्न होतायत. त्याच्यामुळे हे बदलाव आपल्याला बघायला मिळतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या विरुद्धार्थी, म्हणजे आपल्या पुढे ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण अनुभवतोय त्या गोष्टी. म्हणजे एखादी आपल्याला गाडी पाहिजे असेल किंवा पैसे, कुठलं रिलेशन असेल किंवा आपल्या अपोजिट ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा जन्म आणि मृत्यूमध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे आज माझ्याकडे टू व्हीलर असेल तर 2-4 वर्षांना बाईक येईल. चांगली बाईक येईल. आज बाईक आहे तर काही वर्षांनी कार मी घेईल किंवा आज 20,000 ची नोकरी असेल तर उद्या जाऊन ती 40-50,000 ची होईल. आता ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी जर बाजूला ठेवल्यात आणि आपण आपलं जीवन घ्यायचं. आपलं जीवन जन्म आणि मृत्यूच्या मधला खेळ आहे. एवढं जरी तुम्ही रोज स्वतःला जाणवून दिलं तरी तुमच्या 50% 50 ते 60% अडचणी तर अशाच दूर होतील. त्याच्यामुळे जेवढं माझ्याकडे आयुष्य आहे तेवढं खूप महत्त्वाचं आणि इम्पोर्टंट आहे. तर तुम्हाला ज्या गोष्टी जीवनात करायच्या आहेत, ज्या गोष्टी पाहिजे आपण त्याच्यावरच वेळ घालवू. मग त्याच्यानंतर आपल्या जीवनात अडचणी आहे किंवा तुमच्या जीवनात जर अडचणी असेल, समजा आता तुमच्या जीवनात एक अडचण असेल, तर पहिलं तुम्ही काय आयडेंटिफाय करा, की ती अडचण कशाभोवती आहे. म्हणजे ती अडचण कशाची आहे. तुम्ही म्हटलं, की माझ्याकडे पैसे कमी आहे.
पैशाची माझ्याकडे अडचण आहे. म्हणजे ही कोणती अडचण आहे? तिसरी अडचण. तिसऱ्या अडचणीवर आपला ताबा नसतो. ताबा कधी असतो? जेव्हा आपलं मन आणि शरीर हे व्यवस्थित काम करत असेल, तर तिसरी अडचण जी पैशाची म्हणा किंवा करिअरची म्हणा किंवा मला गाडी घ्यायची आहे, माझं हे स्वप्न आहे, माझं ढमका-टिमका फलाना स्वप्न आहे, ते मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला मन आणि शरीर याच्यावर काम करावं लागेल. तेव्हा हे ऑटोमॅटिक ह्या अडचणी खतमच होतील. मग येते आपली दुसरी अडचण, म्हणजे शरीरावर येणाऱ्या अडचणी. माझं मन चांगलं आहे, पण माझं शरीर साथ देत नाहीये. मला रोग होतोय, मी आजारी पडतोय. काही अभ्यास करायचा विचार केला, वाचायचा, स्मरण करायचं केलं, ते होत नाहीये. म्हणजे कुठेतरी शारीरिक इम्बॅलन्स वगैरे आहे, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडत नाहीये. इच्छा खूप आहे, मला तिथे स्टेजवर जाऊन बोलायचं आहे, पण गेल्यावर भीती वाटते. कॉन्फिडन्स नाहीये, करेज नाहीये. हे शारीरिक ऊर्जेच्या रिलेटेड ह्या प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आपली ऊर्जा जी शरीरात ऊर्जाचा प्रवाह होतोय ती ठीक नाहीये. ती इम्बॅलन्स आहे कुठेतरी. म्हणून कुठेतरी तो प्रॉब्लेम आपल्याला येतोय. म्हणजे माझ्या मनात विचार येत आहे, मला करायचं आहे, ते करायचं आहे, हे घ्यायचं आहे, पण मी ॲक्शन घेऊ शकत नाहीये. माझ्या शरीरात माझ्या ऊर्जाचा प्रभाव मला ते धाडस मिळत नाहीये. मी करू शकत नाहीये. माझा हात बरोबर, पाय ज्या काही शारीरिक फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नसेल, तर हा आहे शारीरिक अडचणी. मग आता सगळ्यात बेस आणि खूप महत्वाची अडचण म्हणजे ज्या भोवती फिरते म्हणजे जिथून सगळं सुरुवात होते, ते म्हणजे आपलं मन. येस. आपल्या मनावर एवढं चांगलं काम करायला पाहिजे आपण लोकं, की त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी, सगळ्या अडचणी सुटत जातील. आपण काय करतो, की मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, पण याचा विचार आपण करत नाही. की कधी-कधी काय होते, की मला माझा विचार असतो, की हां, मला माझ्याकडे एवढे पैसे असते तर काय झालं असतं? मस्त होईल ना सगळं. आले पैसे, हाताळता येत नाहीये. कारण वी आर नॉट प्रिपेअर फॉर दॅट. आपण प्रिपेअरच नाहीये त्याच्यासाठी. आपल्याला मिळून जाते, हे निसर्ग देणार, ते मॅनिफेस्ट होते कारण मन आहे आपल्याकडे. पण आल्यावर आपण झेपू शकतो का? हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपलं मानसिकरित्या आपलं माइंड आपण आपल्या मनाची तयारी पाहिजे. त्याच्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या मधला हा खेळ आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्या जीवनात खूप काम करत आहे. मन, शरीर, ऊर्जा, आत्मा आणि तिसरी म्हणजे आपल्या अपोझिट. मग सगळ्यात आधी म्हणजे आपलं मन नीट करायचं आहे आपल्याला. ओके. आपल्या मनावर, आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणायचे आहेत. बरोबर. एखादं जण कोणी माझ्यावर ओरडत असेल, तर तो ओरडतोय. त्याचं ओरडणं मी कसं घेणार आहे, हे माझ्या हातात आहे. मला गाडी पाहिजे आहे, पण मी गाडीसाठी कष्ट करतोय, मानसिकरित्या पण व्यवस्थित आहे आणि मला एक छोटी मिळाली किंवा मोठी मिळाली, कशीही मिळू दे. पण ती मिळालेली गाडी कसं एक्सेप्ट करणं, हे माझ्या माझ्या मनावर आहे, माझ्या विचारांवर आहे. ओके. म्हणून आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहे, मन, शरीर, ऊर्जा आणि आपल्या विरुद्ध यांच्या भोवतीच आहे. आधी आयडेंटिफाय करा, कुठली ती अडचण आहे. मोस्ट ऑफ द खूप साऱ्या अडचणी म्हणजे मी कॉमन अडचणी सांगतो, की लोकांना माझं करियर होत नाही, ही खूप मोठी अडचण असते. करियर होत नाही म्हणजे आपण खूप प्रयत्न करत असतो, पण करियरमध्ये जे पाहिजे ते यश मिळत नाही. त्याच्यासाठी आपण आपल्या मनाची, शरीराची, विचारांची, अभ्यासाची आपल्याला गरज असते, वेळ द्यायची वगैरे. त्याच्यानंतर करियर होईल. मला पैसे कमवता येत नाही, माझ्या प्रमोशन होत नाही, माझ्या अमका-ढिमका-टिमका होत नाही. त्यासाठी याला काम करावं लागणार आहे. ओके. त्याच्यामुळे आपली मोस्ट ऑफ द ज्या काही आपल्या अडचणी आहेत ना, त्या बाहेरच्या आपल्या अपोझिट जे विरुद्ध गोष्टी आहेत, भौतिक आहेत, त्याच्या संबंधित असतात. अजून अडचणी असतात, की मला डिप्रेशन आहे, मला भीती वाटते, मला अँक्झायटी, मला ना फील चांगलं होत नाही, मला भावनिक खूप त्रास आहे, मी खूप लवकर भावनिक होतो, मला मॅच होत नाही, कोणी काही गर्दी असेल तरी भीती वाटते. ह्या मानसिक अडचणी आहेत. बरोबर. ह्या मानसिक अडचणी जोपर्यंत नीट होणार नाही, तोपर्यंत कसं आपल्याला शारीरिक आणि भौतिक आपण प्रगतीकडे, यशाकडे जाणार? याच्यावर आधी काम केलं पाहिजे ना. हे खूप मस्ट आहे, खूप बेस आहे. आपल्याला खूप लोकं सांगत असतील, आपण ऐकत असतो, पण त्याला आणत नाही. सातत्यात म्हणजे आपण त्याच्यावर काही करत नाही. म्हणून ह्या अडचणी येतात. आणि मग शारीरिक तर आहेच. मग आता जर मी मानसिकरित्या कच्चा असेल किंवा माझ्या मनाने म्हणजे मानसिकरित्या माझ्यावर अडचणी येत असेल, मी त्यांना झेलू शकत नसेल, करू शकत नसेल, तर काय करायला पाहिजे? सोप्पं आहे. मनाची काळजी घेणे. मनाची काळजी घेणे म्हणजे मन तर दिसत नाही, पण ते विचार आहेत ना, 2 मिनिटं स्वतःला वेळ द्यायचा. शांत ठिकाणी बसायचं आणि बघायचं, की आपल्या मनामध्ये विचार कसे येतायत. त्या विचारांवर लक्ष ठेवणे. आपण रिएक्ट कसं करतो? एखादी सिच्युएशन असेल, कोणी माझ्यावर रागवत असेल किंवा हवं-तसं नव्हतं झालं असेल, माझ्या जीवनात फेल्युअर आलं असेल, तर तशा वेळेस आपण त्याला रिएक्ट कसं करतो, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे
हे याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे. हे कळलं पाहिजे आधी, की आपण कसं रिएक्ट करतो. म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःच्या मनाला ओळखणे हे खूप महत्वाचं आहे. मग स्वतःच्या मनाला, स्वतःला कसं ओळखू शकतो आपण? तर सिंपल आपण खूप आधीपासून आपल्याला सांगत येते, आपल्या संस्कृतीमध्ये ते आहे, ध्यान करणे. बरोबर. ध्यान करून आपण समजू शकतो आपले मानसिक पॅटर्न काय आहे. जे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणता ना तुम्ही, हे सगळे हेच आहे. मानसिक पॅटर्न. आपल्या विचारांमध्ये बदल आणून आपली ऊर्जा त्या दिशेने लावून फोकस करून गोष्टी मिळव. पण आलेली गोष्ट त्याच्यासाठी आपण झेलू शकतो का? हे पण तेवढं महत्वाचं आहे. त्याच्यावर पण विचार करा. आपण म्हणतो मला एवढं मोठी गाडी, बंगला पाहिजे. पण मिळून गेलं ते, तर ते खरं आपल्याला झेपणार आहे का? हा पण याच्यासाठी पण आपण प्रिपेअर पाहिजे. जेव्हा ते सगळं आपण तयार होतो. नाही मला झेपणार. मी तेवढं मिळवलं, माझ्याकडे आलं तरी मी त्याला पेलू शकतो. तेव्हा ते मिळतं आणि तुमचं जीवन सुखी होतं. त्याच्यामुळे मानसिक आता आपण उपायच बघू, की मानसिक मनासाठी मनावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर काय केलं पाहिजे? तर रोज ध्यान, मेडिटेशन करा. श्वासाचे प्राणायाम आहेत ते करा. आणि मुख्य म्हणजे भक्तियोग. भक्तियोग म्हणजे भक्ती करणे. तुम्ही कशाचीही भक्ती करू शकता. देवघरातल्या देवांची, माणसांची, गुरूंची, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याची भक्ती करा. म्हणजे भक्ती जर तुम्ही केलात, तर त्या भक्तीमुळे तुमचं मन हलकं होतं. म्हणजे जे काही आतमध्ये आहे ते रिलॅक्स होतं. तुम्ही फ्री होता. एकदा मन रिलॅक्स झालं की मग पुढच्या गोष्टी. त्याच्यामुळे भक्ती करा आणि आईची काळजी घ्या. आई म्हणजे आईची म्हणा किंवा ज्या लोकांसोबत आपले भावनिक रिलेशन्स आहे. म्हणजे मला वाटतं की त्या व्यक्तीबद्दल मला खूप वाईट वाटतं किंवा मला असं वाटतं की त्याला मदत करावं. म्हणजे काहीतरी मेंटली किंवा भावनिक रिलेशन आहे तर त्यांना मदत करा. ते वाटत असेल तर ते करा आणि त्याच्यातून मुक्त व्हा. म्हणजे एकदा मन स्ट्रॉंग झालं तर पुढच्या गोष्टी मिळणार. ह्या झाल्या मनाच्या. नंतर काय असतं आपलं शरीर. ओके, आपल्या शरीराभोवती, आपल्या ऊर्जाभोवती, आत्म्याभोवती येणाऱ्या अडचणी. मग शरीरावर कोणत्या अडचणी येतात? आता रोग. आता सतत मी आजारी पडत असेल तर मी खूप विचार करून किंवा मला हे पाहिजे तरी मिळणार आहे का? मी त्या गोष्टींचा आनंद घेणार आहे का? नाही घेऊ शकत ना. कारण आपलं शरीरच त्याच्यासाठी प्रिपेअर नाहीये. म्हणून शरीरासाठी व्यायाम, योगा करा. बरोबर. चार चार लो चार चौघा लोकांमध्ये बोलणं, चालणं ठेवा. म्हणजे कॉन्फिडन्स येईल तुम्हाला. गुरु, तुमचे जे कोणी गुरु असेल, तुमचे बाबा, त्यांच्यासोबत वेळ घालवा. मोठ्या लोकांचं ऐका. याच्याने काय होते, की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. तुम्हाला तुमच्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स चालू आहेत, अडचणी येतात, तुम्ही फेस करू शकत नाही, ती फेस करण्याची तुम्हाला शक्ती मिळते. मनही चांगलं होईल, तुमची ऊर्जा व्यवस्थित होईल, व्यवस्थितपणे काम करेल. त्याच्यामुळे व्यायाम करा आणि मुख्य म्हणजे सूर्यकिरण असते जे सकाळचं, सूर्याच्या किरणामध्ये सूर्यकिरण घ्या. त्याच्यानं पण कॉन्फिडन्स वाढतो माणसाचा खरंच. DNA जेनेटिक्समध्ये म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये बदल होतो, शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल होतो. आणि तिसरं म्हणजे मग आहे भौतिक गोष्टी ज्या की आपल्या विरुद्ध आहेत. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी काही करायची गरज नाही. जेव्हा मन आणि शरीर व्यवस्थित होईल, तेव्हा ते ऑटोमॅटिक आपल्याला मिळणार. ते सगळं व्यवस्थित होणार आहे. मग आता तुम्हाला कळलं काय करायचंय? परिस्थिती कशी हँडल करायची, एखादी गोष्ट मिळवायची आहे, त्यासाठी काय करायचं आहे. तुम्ही मनाने, शरीराने जर स्ट्रॉंग असाल, तर ते मिळवाल आणि त्याचा मस्तपैकी आनंद तुम्ही घ्याल. जर तुम्ही पहिल्यांदाच जर व्हिडिओवर आला असाल, व्हिडिओ बघत असाल, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. वाटत असेल तर कमेंट करा. मी बघतो, उत्तर देतो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.